भारतातील स्थावर मालमत्ता क्षेत्रात जलद बदल होत असतानाच पुनर्विकासामुळे गृहधारकांसाठी नवी मूल्यनिर्मिती झाली असल्याचे क्रेडाई एमसीएचआय ठाणे अध्यक्ष सचिन मिराणी यांनी सांगितले. शासनाने जाहीर केलेल्या नव्या एफएसआय निर्णयांमुळे जुन्या इमारतींना आधुनिक आणि उच्च मूल्य असलेल्या मालमत्तांमध्ये रूपांतरित करण्याची संधी निर्माण झाली होती, असं त्यांनी नमूद केलं. 8 आणि 9 नोव्हेंबर रोजी ठाणे पश्चिम येथील रेमंड ट्रेड शो हॉल येथे हे कार्यक्रम आयोजित केला आहे. क्रेडाई एमसीएचआय ठाणे पुनर्वसन प्रदर्शन आणि अधिवेशन या कार्यक्रमाने गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकास प्रक्रियेने मार्गदर्शन मिळवून दिले. पुनर्विकासामुळे फक्त इमारतीच नव्हे तर नागरिकांचे जीवनमान, सुविधा आणि मालमत्तेचे मूल्य वाढते. हे लाभ समाजातील सदस्यांसाठी अधिक असून विकासकांसाठी नव्हे, असं क्रेडाई एमसीएचआय ठाणेचे सचिव फैयाज विरानी यांनी म्हटलंय. ठाण्याचा पुनर्विकास प्रवास आता सुरू झालेला आहे. हे केवळ इमारतींचे पुनर्वसन किंवा नूतनीकरण नसून शहराच्या आकाशरेषेला नवसंजीवनी देणारं पाऊल आहे, असं यावेळी महेश बोरकर यांनी म्हटलंय. तर 2 दिवसाच्या प्रदर्शनाच्या पुनर्विकासाशी संबंधित सल्ला, प्रकल्पाचं सादरीकरण आणि शासकीय मार्गदर्शक माहिती समाजांना देण्यात आली. ठाण्यातील गृहनिर्माण सोसायटीने या उपक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. यावेळी आमदार निरंजन डावखरे, खासदार नरेश म्हस्के यांची देखील येथे प्रमुख उपस्थिती लाभली. तर माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी यावेळी म्हटलं की क्रेडाई एमसीएचआय पुनर्विकासाचा विचार करणाऱ्या सर्व सोसायट्यांसाठी कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा होता आणि अशा उपक्रमामध्ये सहभागी होणे आवश्यक ठरते, असं देखील त्यांनी म्हटलंय. यावेळी नरेश म्हस्के आणि आमदार निरंजन डावखरे यांनी एमसीएचआयचे अध्यक्ष सचिन मिराणी, उपाध्यक्ष अमित दातार, सचिव फैयाज विरानी, अजय अशर, जितेंद्र मेहता, सर्व सभासद, सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. से आमंत्रित करना चाहूंगा. सर आप उठते सरपंच आई रिक्वेस्ट समन फ्रॉम द बोरकर ग्रुप टू प्लीज कमेंट. थोड़ा लाइट म्यूजिक बजा देना, ये हो रहा था भैया. निमित को कमेंट. नेक्स्ट अप मैं रिक्वेस्ट द बोरकर ग्रुप टू प्लीज जॉइन इट. दोस्ती ग्रुप से वी हैव राजू सर. राजू सर आप post this, I request Raju sir to please stay back on the stage and we would request Ekanta for felicitating everyone. Next up, our participant we would like to thank is Puneet Urban Spaces. I request Secretary Fayaz Virani ji to please join us on the stage while we are felicitating all our wonderful participants. Right, Cosmos Group as well. Post this. सर एक छोटा सा कार्य आपसे रह गया है. हम all the managing committee of क्रेडाई एमसीएचआय ठाणे, each and everyone is requested to please join in so that एमसीएचआय ठाणे यांच्या पुढाकाराने पहिल्यांदा ठाण्यामध्ये विजन 2030 या कार्यक्रमाच्या माध्यमाने ठाण्यामध्ये होत असलेले जो रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स आहेत याचं एक एक्सपो या इकडे रेमंड्समध्ये आयोजित केलेला आहे. निश्चितपणे ठाणेकरांना याचा एक चांगला लाभ होईल. या इकडे कुठले रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स आपल्याकडे चालू आहेत आणि त्याच्या मागे पूर्ण ठाण्याच्या विकासाचं विजन काय आहे तेही या इकडे त्यांनी प्रदर्शित केलेलं आहे. मी एमसीएचआयच्या सर्व पदाधिकाऱ्यांना अजून एक विनंती केली की याच्यामध्ये वाढती जी लोकवस्ती आहे, कारण आपण बघितलं ठाण्याची जुनी जी लोकवस्ती होती त्याच्यापेक्षा आता 3 पट ती लोकवस्ती झालेली आहे आणि त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट होत असताना याच्यामध्ये येणारी जी लोकसंख्या आहे त्याला डोळ्यासमोर ठेवून राज्य शासनाने काही पावलं उचलली पाहिजेत. ती अपेक्षा या 2 दिवसाच्या सेमिनारच्या माध्यमाने निश्चितपणे एक सार याच्यामधनं निघेल जो शासनाच्या समोर ठेवता येईल. आपण बघतो की अनेक ठिकाणी जिकडे रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स असतील, SRAचे प्रोजेक्ट्स असतील, हे वर्षानुवर्ष अडकलेले आहेत. काही प्रोजेक्ट्स 15, काही 20, काही 25 वर्ष अडकलेले आहेत. अशी परिस्थिती होऊ नये त्याच्यामुळे निश्चितपणे या एक्सपोचा उपयोग होईल. आता आम्हाला टोटल 800 सोसायटींचा रजिस्ट्रेशन झाला आहे आणि आम्हाला असा मान्य आहे की मिनिमम 1200 ते 1300 सोसायटी ठाण्यातून पूर्ण घेणार. त्यामध्ये ठाणा भागाचा कलवा एरिया आहे, मुंब्रा एरिया आहे आणि पूर्ण ठाणा सिटी, त्यानंतर कोकण रोड नंबर 1 आणि घोडबंदर रोडपासून पण आम्हाला ते रिस्पॉन्स भेट आहे. आम्हाला हेच सांगणं आहे सर्वांना की हे फर्स्ट रिडेव्हलपमेंट एक्सपो आहे. हे आम्ही एक ब्रिज टाकतो
की ज्यामध्ये डेव्हलपर्स, गव्हर्नमेंट एजन्सीज आणि सोसायटी याला सर्वांना एकत्र आपण घेऊन येतो इकडे. मला असं सांगायचं आहे सोसायटी मेंबर्सना की तुम्ही यांचा भरपूर फायदा उचला. इकडे तुम्हाला जे नॉलेज पाहिजे त्यासाठी आर्किटेक्ट्स पण आहे, PMC आहे. आम्ही खूप क्वेश्चन आन्सर सेशन्स पण ठेवलं आहे. आज दुपारी पण आहे, उद्या पण आहे. जे कोणाला काय पण विचारायचं आहे, काय पण त्यांचा शंका आहे या काय प्रॉब्लेम आहे त्याचं निवारण इकडे होऊ शकतो. मी सर्वांना परत रिक्वेस्ट करतो की आता उद्घाटन झालं आहे आपला रिडेव्हलपमेंट एक्सपोचा. आम्ही सर्व इकडे या आणि या जे एक्सपो आम्ही ठेवला आहे त्याचा पूर्ण फायदा घेऊ. सो त्यामध्ये आम्ही एकच सांगू शकतो कारण काय सर्वांचं लिगल आणि पेपरवर्क त्यांचा असतो आणि त्यामध्ये काय आम्ही काय पण सांगू पण कोर्टचं जे डिसिशन मान्यता आहे ते फायनल असतं. पण आम्ही हे काय की जे झालं आहे ते आपण बदलू नाही शकत. पण आता तुम्ही जेव्हा कधी पण एक डेव्हलपर नेमतात आपल्या सोसायटीसाठी त्यांचा तुम्ही क्रेडेन्शियल बघून घ्या, त्यांचं पास्ट हिस्ट्री बघून घ्या, त्यांचं फायनान्शियल बॅकग्राऊंड बघून घ्या, त्यांनी काय काय काम केलं आहे ते पण बघून घ्या आणि त्यानंतर तुम्ही एक चांगला डेव्हलपर निवडा. मी हे नाही सांगतो की इकडे जे काय आहे तेच डेव्हलपर चांगलं आहे. तुम्ही जे काय डेव्हलपर तुम्ही ठेवा ते काय सांगणार नाही आहे, पण ते तुमचा प्रोडक्ट रखडला नाही पाहिजे. मला हेच सांगायचं की पर्सेंटेज नका बघू, क्वालिटी बघा आणि बिल्डरचा क्रेडिटेबिलिटी बघा. MCHI ठाणेकरसाठी नेहमी चांगले उपक्रम करत आहे. त्याच्यामधला एक प्रकार आहे की ठाणे रिडेव्हलपमेंट एक्सपो. हे एक्सपो का की ठाणेच्या 1991मध्ये प्रथम डेव्हलपमेंट प्लॅन आला. त्याच्या अगोदर ग्रामपंचायत अप्रुव्हल होतं. म्हणजे जो स्ट्रक्चरल डेव्हलपमेंट होत होता ते आता डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. त्यासाठी डेव्हलपमेंट कसा करायचा आपण ठाणा शहरमध्ये बघताय की काफी सारे प्रोजेक्ट अटकलेले आहे. तो अटकलेला म्हणजे वेगळे रिझन आहे. तो ते नाही व्हायला पाहिजे. आपला जो स्वप्नाचं घर आहे ते टाईमसर माणसाला नवीन भेटायला पाहिजे. त्याच्यासाठी एक रूपरेखा गव्हर्नमेंटने बनवलेली आहे. ते समजण म्हणजे त्याच्या अंडरस्टँडिंग करण्यासाठी ही एक्सपो म्हणजे काय आहे, हे पूर्ण प्लॅटफॉर्म आहे जो इंटरॅक्टिव्ह आहे. तुम्ही इथे येऊन तुम्ही नॉलेज सेशन आपण म्हणू शकतो. तुम्हाला नॉलेज भेटेल. सोसायटीला चांगल्याकडून समजावून घेतो आपण की रिडेव्हलपमेंटची प्रोसेस काय आहे, त्याच्यामध्ये सोसायटी ऑफिस बनवायला काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, सोसायटीला काय SOP म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेसमध्ये काय बघायला पाहिजे, ते सगळ्याच्या आम्ही त्याला नॉलेज देणार. त्याच्यानंतर पण कोणाला काही तकलीफ असेल तर MCHI ठाणे gmail.com मध्ये क्वेरी पाठवली तो आम्ही त्याच्या उत्तर देईल. आम्ही नेहमी ऑफिसमध्ये एकदा महिन्याला असा ठेवू की त्याच्यामध्ये कोणी पण येऊन नागरिक आपल्याला भेटू शकतो, सोसायटीच्या ऑफिसर भेटू शकतो आणि त्याच्या काही प्रॉब्लेम असेल तर दूर करू शकतो.